अंबिकाच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी तिचा फोटो दुरुस्त करायला नाही तर जाळ्याला मागितला होतास ना तू? काय का? चल, मी ना तुझा खोटेपणा विसरून जाते. तू ते चित्र जाळून टाक, कारण जोपर्यंत ते चित्र माझ्या डोळ्यासमोर राहील ना तोपर्यंत ती मीरा जिंकली या गोष्टीचा मला त्रास होत राहील. या वेळेला मला कसलंही अपयश नकोय. गुड गर्ल. काय चाललंय काय? इतकं छान आयुष्य होतं माझं. एकीकडे आता मंजिरी मॅडम, एकीकडे मीरा, आणि दोघांच्या मध्ये माझं सँडविच होत आहे. दोघींनी म्हणून आयुष्य असं स्पॉइल करून टाकलंय. नाही ना. अरे अजिबात आवाज करू नकोस. काय करताय? त्याला शोधा चित्र. लवकर लवकर बघा कुठे आहे. झोपले तू चित्र बघ. चित्र उशाशी आहे. मी पेटो पेटो. नाही व्यवस्थित जर केली ना तर ते आले 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 आले. सावकाश सावकाश आणलं का? सावकाश सावकाश. हे काय? हे पहा चित्र. ह्या चित्र. चित्र आलंय. मीरा, आता बघा हिच्या आयुष्याची कशी राख रांगोळी होते. माया, मला दे. मी माझ्या हाताने पेटवणार हे चित्र. अहो अजित दादा, मी आहे ना. तुम्ही कशाला हात काय करताय? आणा आणा. चला 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 आणा. मी
माझ्या हाताने पेटवणार. तुम्ही जा. मला आहे ना, मला भीती वाटते. पण ती भावली जाळली, पण ती जशीच्या तशी परत आली. तसं हे चित्रही परत आलं तर. हो ना, त्या बाहुलीनी जवळजवळ आम्हा दोघांचा जीव घेतला होता. हो. ते झालं कारण तुम्ही ती बाहुली जाळली नव्हती, कळतंय? म्हणून ती परत आली. हं? आता इथे मी आहे. अजित ठाकरे, टाका 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 आणि चला करून टाका राग रांगोळी. पेटव 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 पेटव. अरे चित्र कुठे गेलं? हो हो अजित दादा, राग झाली की काय त्याची? अरे बा, हे चित्र कुठे गेलं? अरे कुठे गेलं? राग झाली की काय लगेच? हो अजित दादा, चित्र कुठे गेलं? आता इकडे होतं. अजित, चित्र कुठे गेलंय? अजित, अरे काय झालं तुझ्या हाताला? अजित काय करतोय तू? काय होतंय? माझा हात टक झालाय. अजित, अरे स्वतःला का मारतोय? अरे अजित, स्वतःलाच का मारतोस तू? वेडायस का? स्वतःला का मारून घेतलंस? काय करताय? अरे तुम्ही स्वतःला कशाला मारताय? नाही कळत आहे आम्हाला. तुम्ही काय कानाखाली मारण्याची काय शर्यत लावली आहे काय? हा? अरे काय चाललंय? अरे काय चाललंय काय? मला मारले. अरे बरं का मार? पेटवली. अरे ए परत आलेत की काय? मीरा, मीरा उठ. अंबिकाताई
आत्ता यावेळी काय काम आहे? मीरा ते चॉकलेटवाला आला होता. म्हणजे बघ ना तिकडे. मी बाबाच्या पाठीवर दिवसभर बघू शकते. काढलेलं ड्रॉइंग. आत येऊ का? वेदाने काढलेलं चित्र बघायला तुम्ही खोलीत आला होतात ना? आणि मगाशी सुद्धा तुम्हाला मनसोक्त चित्र बघता आलं नाही. ह्या चित्राकडे मी कितीही वेळ बघत राहिलो ना तरी माझं मन भरणार नाही. या चित्राचं मोल फक्त मी समजू शकतो. आता ह्या चित्राकडे तुम्ही मन भरेपर्यंत पाहिलेत ना तरी सुद्धा चालेल. वेदाला वाटतं की मी तिच्या आईला माझ्या अंबिकाला मारलंय आणि ती त्या अर्थाचे चित्र काढायची. त्या चित्रांकडे बघून मला खूप वाईट वाटायचं, रडू यायचं. पण आता ह्या चित्राकडे बघून मला का रडू येते मला कळत नाही. हे आनंदाश्रू आहेत. बरं, मला सांगा तुम्हाला कसं वाटलं हे चित्र? अप्रतिम. फक्त मी जरा दूर आहे. जसं आधीचं चित्र बदलून वेदाने हे चित्र काढलंय ना, अगदी तसंच ह्या चित्रातली बाबा वेदाच्या जवळ लवकरच येतील. फक्त थोडा संयम ठेवावा लागेल. संयम संपत चाललंय माझं. धीर तर धरावा लागणारच ना. कसं आहे की आपल्या पायात जर काटा रुतला तर तो काढताना त्रास होतोच ना. पण एकदा का तो काटा निघाला की आपल्याला आराम पण मिळतो. अगदी तसंच आहे. वेदाच्या मनात तुमच्याबद्दल जो राग आहे, द्वेष आहे, तो ना त्या काट्यासारखाच आहे. आता तो काटा काढताना दोघांनाही त्रास होणारच ना. पण आपण प्रयत्न करत राहायचा. एकदा का तो काटा निघाला ना की बघा
वेदा कशी तुमच्यावरती आधीसारखंच प्रेम करते ते. फक्त काटा निघेपर्यंत संयम ठेवावाच लागणार. हे चित्र मी घेऊन जायला नाही आले. तुमच्या मुलीने काढलेल्या या चित्राला पहिलं बक्षीस मिळालं. ऐटीत तुमच्या खोलीत लावा. या दोघांना एकत्र आणायचं असेल ना तर आधी समोरासमोर आणावं लागेल. एकाच रूम मध्ये आणावं लागेल. बायको, माझे ना दातांचे डॉक्टर एक ओळखीचे आहेत. आपण सगळे त्यांच्याकडे जाऊया. हा? लवकर फोन करा त्यांना. माझी दाढ दुखतेच आहे आणि त्यावर गाल पण दुखतोय आता. त्या भाई कसं होतं ना, गालाच्या मागे दाढ असते ना, त्याच्यामुळे गाल दुखल्यासारखं वाटतं. दाढदुखीची नवीन साथ आली आहे बहुतेक मार्केटमध्ये. बापरे, म्हणजे आपल्या सगळ्यांना लस घ्यावी लागणार बहुतेक. तुमचं काय हो? अप्पा काय टाइमपास करताय? लस घ्यावी लागेल काय? काही साथ वगैरे आलेली नाहीये. काहीतरी वेगळंच घडलं आपल्यासोबत. वेगळं वेगळं म्हणजे काय? नेमकं काय असतं? काय माहितीये? तू काय काहीतरी बोलताय तुम्ही? मदान, म्हणजे कसं आहे ना, आपल्याला माहिती पाहिजे ना, शोधावं लागेल. शोधावं तर लागेलच. हा, त्याआधी आपल्याला हे शोधावं लागेल इथे अंबिकाला मायाने मारलंय. मीराला कोणी सांगितलं? एक्झॅक्टली, दॅट इज द रिझन. ती व्यक्ती कोण आहे हे शोधावं लागेल. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे सत्य फक्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग अजून कोण असेल ती व्यक्ती? नाही बायको, मला वाटतं दुसरी कुठली तरी व्यक्ती आहे अजून. कोण दुसरी म्हणजे कोण? काय माहितीये? शोधावं तर लागणार ना. वी हॅव टू. आणि सापडेल ती व्यक्ती. हा म्हातारा माळी काका. ह्याने तर सांगितलं नसेल ना? काय अजित दादा तुम्ही? याला समोरच दिसत नाही. 4 पावलं चालताना 4 वेळा धडपडतो तो. काय नाही. अजित बरोबर आहे. हा थेरडा नेहमी अंगणात असतो. त्या दिवशी आउट हाऊस मध्ये जे काही घडलं हे कदाचित त्यांनी पाहिलं असेल.